मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमाराला पेठवडगाव आणि परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार वळीवानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे किनीमधील जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर या शाळेमधील 3 खोल्यांवरील पत्रे उडून गेले. या ठिकाणचे संगणक, प्रिंटर, LED टीव्ही, साऊंड सिस्टीम, CCTV आणि नुकतेच बसवण्यात आलेले सोलर पॅनल यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याचबरोबर माळवाडीवरील हैदर महाबरी यांच्या 7 खोल्यांवरील सिमेंट पत्र्याचं छत उडून गेलंय. वाऱ्याचा वेग मोठा असल्यानं शाळेच्या मैदानावर लावलेल्या उसाच्या रिकाम्या ट्रॉल्या पलटी झाल्या. 2 विद्युत खांब तुटून विजेच्या तारा तुटल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला होता. हेमंत पाटील यांची 1 एकर क्षेत्रातील केळीची बाग भुईसपाट झाल्यानं त्यांचं सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. किनीबरोबरच घुणकी, वाठार, तळसंदे, पारगाव, लाटवडे, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार या ठिकाणी जोरदार पावसाच्या तडाख्यानं काही झाडं पडली असून घरांवरील पत्रे उडून गेलेत. अनेक ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पेठवडगाव आणि परिसरात जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झालं असून नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचं काम सुरू झालंय. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागामध्येही जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात वळवाचा पाऊस झाला. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्यानं रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता.